आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी। परभणी स्मशानभूमीतच बांधली 7 जन्माची गाठ, अंधश्रद्धेला फाटा देण्यासाठी कुटुंबियांनी घेतला पुढाकार। स्मशानभूमी म्हटलं की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते ती भीती। मात्र या स्मशानभूमीमध्ये साईनाथ जाधव आणि लक्ष्मी मिरेवाड यांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या मनामधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये 7 जन्माची गाठ बांधली आहे। नागरिकांच्या मनामध्ये असलेले भीतीचे वातावरण दूर करणे हाच उद्देश असल्याने त्यांनी या ठिकाणी लग्न केले असल्याचे नातेवाईक सांगत आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वारंवार अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र समाजामध्ये अंधश्रद्धा कायमच असल्याने स्मशानभूमीमध्ये लग्न करण्यात आले नाही। या दोन्ही परिवारांनी घेतला आहे स्मशानभूमीमध्ये लग्न लावून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी राहुल धबाले, परभणी। आज रोज गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 आज आमच्या इथे माझ्या नातीचं लग्न समारंभ पार पडलेला आहे। इथं लग्न करण्याचा उद्देश एकच आहे आमचा की आम्ही परंपरेनुसार शमशानभूमीत राहतो। वाड वडील आमचे पंजोबा आजोबा जो कोणी होते पहिल्यापासून त्यांची परंपरेनुसार याच ठिकाणी राहायचं आणि याच ठिकाणी लग्न कार्य सगळं जे काय व्हायचं इथं कार्यक्रम आमचे होत राहायचे। पण लोक अंधश्रद्धा समजत होते, पण ते अंधश्रद्धा निर्मूलन जे कार्य कराले त्याला नष्ट करण्यासाठी आम्ही सुद्धा तयारच आहोत। त्यांच्यासोबतच आहेत आम्ही अंधश्रद्धावाल्यासोबत, की लोकांना दाखवून देतो बाई इथं काहीच नसतो, भीती बाळगायची काहीच गरज नाही आहे, भूत प्रेत काहीच नसतो।